नमस्कार, मी अमिता. तुम्ही पाहत आहात E6 टीव्ही मराठी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महत्त्वाकांक्षी योजना बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना यावर आता भ्रष्टाचाराचे आरोप होत आहे. हे आरोप दुसऱ्या तिसऱ्या कुणी नाही तर सत्ताधारी भाजपच्या आमदाराने केला आहे. विधान परिषदेत बोलताना आपला दवाखाना हा भ्रष्टाचाराचा कुरण झालाय का असा प्रश्न निर्माण झाला आहे, असं भाजप आमदार निरंजन डावखरे यांनी केलं आहे. विधान परिषदेत आज आपला दवाखाना आणि आरोग्याशी संबंधित प्रश्नांना आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर हे उत्तर देत होते. यावेळी अनेक आमदारांनी आरोग्य मंत्र्यांना प्रश्न विचारले. यावेळी ठाणे ते कोकण पदवीधर मतदारसंघाचे भाजप आमदार निरंजन डावखरे यांनी थेट मुद्द्याला हात घातला. डावखरे म्हणाले, माननीय मंत्री महोदय, प्रकाश आंबेडकर यांनी मगाशी उत्तरामध्ये सांगितलं की माननीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या माध्यमाने ही योजना राज्यामध्ये आली. अतिशय चांगल्या हेतूने ही योजना आणली होती, पण आपण आता खाली जर बघितलं तर या योजनेमध्ये भ्रष्टाचाराचे कुरण तयार झालंय का असा प्रश्न निर्माण होतो. शासनाचे हेतू चांगला आहे, पण खाली जे अधिकारी आहेत स्थानिक लेवलवरती, ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये अधिकारी आहेत ते भ्रष्टाचार करतात का हा प्रश्न निर्माण होतोय. त्यांचं कारण असं की ठाण्यामध्ये जो हा आपला दवाखाना क्लिनिक होतं ते तुम्हाला बंद आढळलं का, त्या तिकडे साडीचं दुकान होतं का, हा माझा प्रश्न आहे. याच्यामध्ये ठाणे महानगरपालिकेकडून अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन थातूर मातूर उत्तर दिली. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली का, केली असेल तर सभागृहाला सांगा. इतकंच नाही तर ही योजना गोरगरिबांसाठी आहे का. पण मी दोन प्रश्न विचारले. लोकांपर्यंत ही योजना पोहोचायला हवी, पण या योजनेत केवळ टेस्टिंग होतं आणि मग पुढे हॉस्पिटलला पाठवण्यास सांगितलं जातं. मग पुढे पुन्हा तेच प्रश्न उपस्थित होतात, असं डावखरे म्हणाले. आपल्या दवाखान्यामध्ये डॉक्टर्स, नर्सेस नसतात, काही टेक्निशियन्स नसतात. या योजनेनुसार जे लोक तिथे उपलब्ध हवेत ते असतील का असा प्रश्न डावखरे यांनी प्रकाश आंबेडकरांना विचारला. पुढच्या बातमीसाठी पाहत रहा E6 टीव्ही मराठी.